पहा मित्रांनो, स्वाध्याय क्रमांक 1.6 मधील 6व्या नंबरचं हे गणित आहे आणि यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की एक्स वाय झेड आणि टी या संख्येमध्ये पहा हे एक्स वाय झेड टी ह्या अक्षरांच्या ह्या समोरील संख्या आहेत. तर या संख्येमध्ये वापरलेल्या जो अंक आहे कमाल अंक म्हणजे मोठ्यात मोठा 7 वापरलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. या संख्येमध्ये कमाल अंक सगळ्यात मोठा अंक 7 आहे. तो प्रत्येक संख्येमध्ये जरी एकदाच वापरला, हो खरंच एकदाच वापरलेला आहे, पहा इथे एकदाच वापरलेला आहे, तर बाकीचे अंक ज्ञात नाहीत, म्हणजेच त्यांना माहिती नाहीत. तर एक्स वाय झेड टी यामधील कमाल संख्या म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोणती असेल? बघा, सगळ्यात आत्तापर्यंत झालेल्या गणितांमधील सगळ्यात सोपं गणित हेच आहे, हे मी तुम्हाला सांगेन. तुम्ही म्हणणार कसं, याचं काहीच करायचं नाही, काहीच. तर मग याचं उत्तर शोधायचं कसं? पहा, यांनी सांगितले उत्तर. या सर्व संख्येमध्ये ह्या संख्या आहेत. ही एक्सवाल्याची संख्या ही एवढी आहे, वायची संख्या ही एवढी आहे, झेडची संख्या ही एवढी आहे आणि टीची संख्या ही एवढी आहे. आता ॲक्च्युअली एवढी आहे म्हणजे आतमध्ये सगळे स्टार बाकीचे आणि एकच 7 हा दिसतोय, परंतु यांनी सांगितलंच इथे की सगळ्यात मोठा अंक आहे ना, या संख्येमध्ये सगळ्यात मोठा अंक 7 आहे आणि मग बाकीचे अंक माहिती नाहीत. तर सगळ्यात मोठी संख्या ओळखायची आहे. अंक 7 आहे तर संख्या मोठी ओळखायची आहे. लक्षात ठेवा, कोणतीही संख्या ही मोठी तेव्हाच असते जेव्हा तिचा सर्वात शेवटचा म्हणजे एकक दशक शतक हजार, आता इथे 1000 स्थानावरच्या सगळ्या संख्या आहेत, म्हणून या संख्येतील 1000 स्थान स्टार आहे आणि आपल्याला माहिती नाही कारण ही लहानच असू शकते, कारण सगळ्यात मोठी संख्येमध्ये सगळ्यात मोठा अंक 7 हा सांगितलेला आहे. त्यामुळे इथे 7 हा अंक एकक दशक शतक स्थानी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून एक्स हा आपल्या कोणत्याच कामाचा नाही आहे, किंवा एक्सची संख्या ही आपल्याला नाही घ्यायची आहे, ही आपली कोणत्याच कामाची नाही आहे. त्यानंतर वायचा विचार करूया. वायच्यामध्ये असलेल्या संख्या एकक दशक शतक आणि हजार, शेवटचं स्थान हजाराचं आहे आणि 7 हा सगळ्यात मोठा अंक आहे त्या संख्येमध्ये, म्हणजेच सगळ्यात शेवटी 7च आहे, अर्थातच 7000 असं त्याचं स्थान आहे. त्यानंतर झेड जे आहे त्यामध्ये 7चं स्थान एक दशक स्थानावर आहे, त्यामुळे झेडचाही चान्स इथे किंवा उत्तरामध्ये आपण त्याला सामील नाही करू शकत. आणि हा तर एकक स्थानावरच, 7 मोठ्यात मोठी संख्या एकक स्थानावरच आहे, बाकीच्या सर्व लहान असू शकतील, त्यामुळे हा पण घ्यायचा नाही. मग राहतो फक्त वाय, आणि वायमध्ये जर विचार केला तर ह्या संख्येमध्ये सगळ्यात मोठा अंक 7 हा सर्वात मोठ्या जागेवर म्हणजे हजाराच्या स्थानावर बसलेला आहे, म्हणून वाय हे आपलं उत्तर आहे. का तर वायची जी संख्या आहे सगळ्यात मोठी आहे, कारण सर्वात मोठ्या स्थानावरचा अंक हा सगळ्यात मोठा अंक 7 हा तिथे मोठ्या स्थानावर बसलेला आहे. हा आपलं उत्तर आहे.